मराठी इंडस्ट्रीला ना जशी हवी होती सुरुवात तशीच अगदी सुरुवात क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाने करून दिलेली आहे. म्हणजे ही तर फक्त एक नांदी आहे, एक सुरुवात आहे. आणि ते म्हणतात ना पिक्चर अभी बाकी आहे. लोकांचा प्रतिसाद वाढतच चाललाय. चला तर मग बघूयात की ह्याच क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचं कलेक्शन किती झालंय. पुन्हा एकदा सांगेन की खूप कमी युट्यूब चॅनल्स आहेत तिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं. त्यापैकी एक आपलं चॅनल, त्यामुळे नक्की एक सबस्क्राईब करा जर का तुम्ही नवीन असाल. आणि जर का लाईक केला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर खूप खूप सपोर्ट मिळेल तुमच्यामुळे. तर नक्की सपोर्ट करा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर चित्रपटाचा विषय हा किती महत्वाचा असतो आणि प्रेक्षकांच्या मराठी शाळा बंद ज्या होतात हा विषय खूप जवळचा होता आणि त्यामुळेच लोकांचा प्रतिसाद या चित्रपटाला चांगला मिळतोय असं म्हणू शकतो. तर क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाला लागून एकूण 4 दिवस झालेले आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने 78 लाख एवढी कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 48 लाख एवढी कमाई केली. शुक्रवारचा दिवस होता. हा दिवस वर्किंग डे असल्यामुळे थोडं चित्रपटाचं कलेक्शन कमी झालं. तिसऱ्या दिवशी एक मोठी जग बेते चित्रपटाने आणि कमाई केलेली आहे 1,15,00,000 एवढी. आणि चौथ्या दिवशी वर्ड ऑफ माउथ हा चित्रपट अजून पोहोचतोय चित्रपट लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत. आणि म्हणूनच ह्या चित्रपटाचं चौथ्या दिवसाचं कलेक्शन हे 1,54,00,000 एवढं झालेलं आहे. म्हणजेच रविवारचं कलेक्शन आहे हे. ह्याचा अर्थ लोकांना हा चित्रपट आवडतोय. आता पाहूयात की नेट कलेक्शन किती झालेलं आहे क्रांतीज्योती विद्यालय चित्रपटाचं 4 दिवसानंतर. तर ते झालेलं आहे 3,91,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे 4 दिवसानंतर क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचं, तर ते आहे 4,35,00,000 एवढं. तर हे होतं कलेक्शन. चित्रपटाचा बजेट पाहिलं ते 2 ते 2.5 कोटीच्या आसपास आहे. कुठेही रिव्हील केलेलं नाहीये, पण साधारण एक अंदाज लावला तर 2 ते 2.5 कोटीच्या आसपास आहे. म्हणजेच हा चित्रपट ऑलरेडी सुपरहिटच्या यादीत गेलेला आहे. ह्या आधी 2025 मध्ये फर्स्ट क्लास दाभाडे आला होता वर्षाच्या सुरुवातीला, आणि आता क्रांतीज्योती विद्यालय हेमंत धोमे सरांचा. सो दोन्ही चित्रपट सुपरहिट, आणि हा तर काय सुपर डुपर हिट होणार आहे असं कुठेतरी दिसतंय. पण ह्या चित्रपटाला आव्हान सुद्धा असणार आहे. ते म्हणजे राजा साहब हा साऊथचा चित्रपट येतोय आणि जो हिंदीमध्ये सुद्धा डब असणार आहे. तर तो चित्रपटाच्यामुळे शोज कमी होतात का किंवा की चित्रपटांचे, कारण डिवाइड होणार. कारण मराठी इंडस्ट्रीचा पण एखादा मराठी चित्रपट येणार, मग साऊथ, मग हिंदी. सो डिवाइड होणार शोज, कारण हिंदीचा ऑलरेडी 21 नावाचा चित्रपट आणि धुरंधर आहेच. सो हे शोज डिवाइड होणार का आणि प्रेक्षक सुद्धा डिवाइड होणार का, किंवा लोक ह्याच क्रांतीज्योती विद्यालय ह्या चित्रपटाला टिकून राहणार, हे बघणं खूप एक्साइटिंग राहील. आणि पुढचे कलेक्शन्स खूप मजेदार आणि खूप एक्साइटिंग असणार. तर नक्की पहा. इथेच थांबूया. आणि खूप छान प्रॉफिट कमवलं एवढंच सांगू शकतो क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाने. इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.